छत्रपती शिवरायांना जसं बाबासाहेब पुरंदरेंच्या त्या सगळ्या शिवराज्याभिषेक किंवा शिवछत्रपती त्या आहे ना महानाट्यामध्ये, तो सह्याद्री त्यांना सांगतोय की माझ्या कानाड दडा माझ्या छातीवरती खेळा. म्हणजे त्यांनी संपूर्ण सह्याद्रीचा वापर हा लढाईसाठी करून दिला. सह्याद्री होता, कडेकपारे होत्या, आणि त्या कडेकपाऱ्या होत्या म्हणून अफजल खानाचा पुतळा निघाला. कारण हे सगळं वीरश्री जी आहे ती महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामध्ये. नुसती एक निवडणूक तुम्ही जिंकला असेल तुम्हाला वाटत असेल म्हणून महाराष्ट्र नाही संपत. ते बघितलं ना इतिहास, सगळे गड किल्ले मिर्झा राजे जयसिंग हिंदूच, हेच आपलं दुर्दैव. आपल्याला हे उपरे नाही हरवू शकत, पण आपल्यातले गद्दारच जे आज आपल्यावरती त्यांनी पैसे देऊन वगैरे लालूच दाखवून फोडलेत तेच आपल्यावरती सोडलेत आणि तेच आपल्या अंगावरती वार करतायत. मिर्झा राजा जयसिंग सुद्धा हिंदूच होता, पण मी म्हणेन गद्दार होता. आणि त्या गद्दारीला शेवटी काय करणार, एवढं प्रचंड सैन्य घेऊन आला. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आग्र्याला जावं लागलं. सगळ्यांना वाटलं असेल अगदी तेव्हा जर का गोदी मीडिया असता तर सांगितलं असतं की खतम, सगळं हिंदुत्व वगैरे काही नाही, शिवाजी महाराजांचा काळ संपला, सगळं त्यांनी सांगितलं असतं. पण त्याच्यानंतर सुटून येऊन औरंगजेबाच्या छाताडावरती हिंदवी स्वराज्याचा भगवा रोवणारा हा महाराष्ट्र आहे, हे अमित शहाने विसरू नये. आणि जर त्यांच्यामध्ये थोडी तरी लाज लज्जा शरम असेल तर ईव्हीएम बाजूला करा आणि बॅलेट पेपरवरती एक तरी निवडणूक घेऊन दाखवा, एक तरी, आणि जिंकून दाखवा. पण शेवटी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो म्हणजे हाच आमचा महाराष्ट्र धर्म आहे, हाच महाराष्ट्र धर्म आहे. रामदास स्वामींनी जे सांगितलं, मराठा ते तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा महाराष्ट्र धर्म जो देशाचं आणि हिंदुत्वाचं रक्षण करतो. आम्ही हिंदू आहोत, पण महाराष्ट्र आणि मराठीच्या मुळावरती येणार आमचं हिंदुत्व नाहीये, जे तुमचं आहे. आणि तुम्ही जर का हिंदुत्वाच्या बुरख्या आडून माझ्या महाराष्ट्राची गद्दारी किंवा महाराष्ट्राची अस्मिता खतम करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या समोर कडवट हिंदू म्हणून आणि महाराष्ट्र अभिमानी म्हणून तुमच्या समोर उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्व जोपासणारा आमचा महाराष्ट्र धर्म आहे आणि महाराष्ट्रावरती प्रेम करणारं आमचं हिंदुत्व आहे. तुमचं काय नेमकं ते तरी सांगा. अगदी मोदींच्या मुलाखती आहेत, जो हिंदू इस्लाम का द्वेष करता है वो हिंदू नहीं हो सकता है, हे मोदी बोलतायत. मोहन भागवतांचे व्हिडिओ माझ्याकडे मशिदीत जाऊन बसलेत. मोदीजी मध्ये आले होते, पोळ्या लाटून गेले. मग हे जर का तुमचं असं असेल तर एक काहीतरी ठरवा, जसं आम्ही सांगतोय. मागे मी एक उदाहरण दिलं होतं, काश्मीर मधला तो जो एक गनमॅन होता औरंगजेब, ज्याला आपल्या सेनेनी म्हणजे देशाच्या सेनेनी शौर्य पदक दिलं. का दिलं तर अतिरेक्यांशी लढला. त्याच्यानंतर तो सुट्टी घेऊन घरी चालला होता. घरी जाताना त्याचं अपहरण केलं गेलं आणि त्याला मारला, अतिरेक्यांनी मारला. आणि मी तेव्हा असं म्हटलं होतं की तो नावाने औरंगजेब होता, तो औरंगजेब वेगळा आणि हा औरंगजेब वेगळा. देशासाठी जो शहीद झाला तो औरंगजेब असला तरी आमचा भाऊ आहे, हे मी बोललो तर काय चुकलं होतं माझं. आणि त्याचे दोन्ही भाऊ सुद्धा सैन्यामध्ये सामील झालेत. असे अनेक मुसलमान आहेत, अनेक ख्रिश्चन्स आहेत, बौद्ध बांधव आहेत, शीख आहेत, ज्यांना हे ढोंगी हिंदुत्व मान्य नाहीये. ज्याला मी बुरसटलेलं गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतो ते भाजपचं आहे. आमचं हिंदुत्व हे स्वच्छ आहे, आमचं हिंदुत्व हे सुधारणावादी आहे, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. मग अमित शहाना सांगायचे तुमच्या एकदा हिंदुत्वाची व्याख्या काय आहे हे सगळ्यांना एकदा नीट सांगा. आणि शिवसेना प्रमुख 2012 साली आपल्यातनं गेले असं त्यांना वाटतंय. आणि तुम्ही सगळेजण त्यावेळेचे सगळे सैनिक आहात. 2014 साली उद्धव ठाकरेंनी युती तोडली नव्हती, भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती तोडली होती. काय मी सोडलं होतं तेव्हा. शेवटचे 2 दिवस राहिले होते
अचानक बेसावध आहे असं समजून एकनाथ खडसेंनी फोन केला मला आणि सांगितलं की उद्धवजी आता आपली युती राहत नाही, वरनं आदेश आलाय. म्हटलं कोणाचा? नाही, उपरवाला, तो दिसतच नाही, की आता युती राहणं कठीण आहे. मग तेव्हा आम्ही कोण होतो? तेव्हा मी काय आता जसं हिंदुत्व सोडलेलं नाही. अरे प्रबोधनकारांचा नातू आणि शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राटांचा पुत्र हा हिंदुत्व सोडू शकेल? पण जसं मी हिंदू अभिमानी आहे तसाच मी माझ्या मातृभाषेचा, महाराष्ट्राचा आणि मराठीचा सुद्धा अभिमान आहे, कडवट अभिमानी आहे. प्रेमाने वागाल तर तुम्हाला उचलून देऊ, पण कपटाने वागाल तो उचलून आपटू, तर उचलून आपटू आम्ही. आणि आम्ही म्हणजे काय आरएसएस किंवा भाजपवाले नाही आहोत की मरायला तुम्ही आणि सगळं झालं तर मिरवायला आम्ही. अशी शिवसेनेची शिकवण नाहीये. आणि म्हणून आजचा हा जो काही दिवस आहे हा फार महत्वाचा आहे. गेले 2 महिने झाले एक तर बहुमताचं सरकार आलं कसं या धक्क्यातून हे बाहेर येत नव्हते. आणि आल्यानंतर जो काही गोंधळ चाललेला आहे, पालकमंत्री कोण ठरत नाही. पालकमंत्री ठरले त्याच्यावरनं धुसफूस. मग मला पालकमंत्री व्हायचंय, मला पालकमंत्री व्हायचंय. रस्त्यावरती काय उतरतायत, टायर काय जाळतायत आणि हे म्हणे बाळासाहेबांचे सैनिक. सगळं तुमचं सगळं जे काय होतं नव्हतं ते उघडं पडलेलं आहे आता. लाज लज्जा शरम असेल तर जनतेने गेट आऊट सांगण्याच्या आधी तुम्ही स्वतःहून निघून गेलात तर बरं आहे. कारण एखादा मंत्री, पालकमंत्री, एखादा मंत्री म्हणजे काय त्याची कुवत, सगळे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सुद्धा आता मंत्री म्हणून बसतायत. आणि त्याच्यावरती तुम्ही इमले बांधताय, अमित शहाजी 20 फूट नीचे गाडा है. अरे ठीक आहे, जेवढं खोल जाऊ ना तेवढी मुळं आमची खोल जातील आणि मग वर काय उगवेल तेव्हा बघा. वर काय उगवते ते बघा. एक तर उद्धव ठाकरेची जागा तुम्ही ठरवताना तुमची जागा काय होती आणि त्या जागेतून शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला बाहेर कसं काढलं हे पहिलं आठवा. आज तुम्हाला मी खरंच सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण आज माझ्याकडे तर काहीच नाहीये. कोणासाठी लढू, कशासाठी लढू? दुसरा कोणतरी असता तर हिम्मत हारून खाली बसला असता. मी हारणारा नाहीये. मी मैदानात पाठ दाखवणारा नाहीये. मी मैदान सोडेन तर जिंकून सोडेन. हारून आणि गद्दाराच्या हातून तर मी अजिबात हार मानणार नाही. मी पुन्हा जिद्दीने उभा आहे आणि लढतोय ते केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्या ताकदीवरती, तुमच्या भरोशावरती लढतोय. जे जात आहेत रोज उद्धव ठाकरेंना धक्का. अरे एवढे सगळे तुम्ही भाडोत्री घेतलात तरी सुद्धा तुमचं अजूनही काही भूक भागत नाही. पैसे देऊन विकत घेताय. वामनराव महाडिकांच्या भाषेत बोलायचं तर विकली जाते ती विष्ठा असते आणि शिल्लक राहते ती निष्ठा असते. सगळी निष्ठा माझ्यासोबत आहे. करा, त्यांचं तुम्ही सोनखत जरूर करा. आणि आता येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतोय. सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले, संभाजीनगर, नाशिक सगळे झाले. सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा. ताकद आहे. अमित शहाना जागा दाखवणार आहात. ठीक आहे, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. पण या वेळेला मला सूड उगवून पाहिजे. सूड, सूड आणि सूड. होय, सूड. जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो, जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो, तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरद हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये.
आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. आज परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अमित शहाना सांगतो की जास्त आमच्या नादी लागू नका. आज थोडंसं नुसतं ट्रेलर दाखवलंय. जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला परत जाल. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सर्व शिवसैनिक